हॅलो एव्हरीवन, इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत हातावरची पतली पोळी, जे की चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी आपण गहूचं पीठ चाळून घेऊया. तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला कमी जास्त घेऊ शकता. या चाळलेल्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि मिठाचं प्रमाण हे थोडं जास्तच असायला पाहिजे. तर मीठ टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याला भिजवून घेऊया. बघू शकता मी कशा प्रकारे चुरत आहे हे पीठ. टेक्निक हीच यूज करा. पीठ चुरण्यासाठी हीच टेक्निक यूज करा, कारण त्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे. असं थोडं थोडं पाणी लावून पीठ चुरतच राहा. जवळपास 15 मिनिट हे पीठ असंच चुरत राहा पाणी लावून. त्यानंतर या पिठावर थोडंसं कोरडा पीठ टाकून 2 मिनिटासाठी झाकून ठेवा, जेणेकरून पीठ एकदम मऊ आणि स्मूथनेसपणा येईल. चला, आपला हा पीठ हातावरच्या पोळीसाठी तयार झालेला आहे. एका वाटीमध्ये थोडंसं तेल घ्या. तेल लावूनच हे पोळी बनवावी लागते. तर चला, सर्वात आधी आपण असं छोटे छोटे गोळ्या करून ठेवूया. जर तुम्हाला मोठी पोळी बनवायची असेल तर थोडंसं जास्त पीठ घ्या, आणि जर तुम्हाला छोटी आणि एकदम पतली पोळी करायची असेल तर थोडं कमी पीठ घ्या. होऊ शकता. चला तर पोळी बनवूया. बघा मी कशा प्रकारे व्यवस्थित हातावर थापत आहे. थोडंसं फास्ट करत आहे मी, कारण स्लो केल्यावर ही पोळी हातावर फाटून जाते, म्हणून थोडंसं फास्टच करावं लागतं. आणि एकदम फुल गॅसवरच ही पोळी शेका. कमी गॅसवर शेकलात तर ही पोळी एकदम कडक आणि पापडसारखी होऊन जाते. बघू शकता पोळी किती छान होत आहे. आणि तुम्ही एकावर एक असं 3, 4, 5 भी टाकू शकता. पण प्रत्येक पोळीला असं फोडून अलग करून शेकावं लागतं, कारण ती पोळी कच्ची राहत नाही. थोडं थोडं तेल लावून चांगल्या प्रकारे पोळीला शेकून घ्या.
ही पोळी तर बंजारा समाजामध्ये रोजच बनवत असतात. तर तुम्ही पण बनवा, खा आणि खूप छान लागते. बघू शकता आपली हातावरची पोळी तयार झालेली आहे. एकदम पेपरसारखी पतली. पूर्ण यूट्यूबवर शोधलात तरी तुम्हाला असा व्हिडिओ भेटणार नाही. एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हातावरची पोळी आवडते का? धन्यवाद.